सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. कारण का आजचा खरा उत्सव बरं का, गणेश जयंती हा उत्सव पण महात्मा फुले आणि लोकमान्य टिळकांनी या भगवंताचे 10 दिवसाचे उत्सव केले. फार मोठे उत्सव, समाज एकत्र येण्यासाठी. बाळ गंगाधर टिळकांना प्रसाद मिळाला शेगावच्या गजानन महाराजांना. ही सगळी परिषद भरली होती इंग्रजांच्या बरोबर. गव्हर्नर आहेत सगळे आहेत. आणि महात्मा फुले त्यावेळेला धोत्राला गाठी मारल्या, तांबडं पागोट आहे, जसे होते तसे गेले. सगळ्या लोकांनी सांगितलं धोतर तरी बदलायचं नाही, म्हणजे माझ्या देशाच्या चिंध्या झाल्यात. समाजाबद्दल असं प्रेम असणारी माणसं होती. खरोखर तुम्हाला सांगतो, तुम्ही ज्या भावनेनं आज आलाय, तुम्हाला वाटत असेल की खरोखर आजचं कीर्तन म्हणजे कंदी पेढा होता, खाल तिकडून गोडच, डोळं झाकून खावा, ज्यांना डोळे नाहीत त्यांच्याकडचं कीर्तन ऐकणार होता. आज सातारचा ओरिजिनल आहे, पण आत्ता नुसतंच कंदी पेढा आहे. त्यातला एक हे पेढा आहे, दिसताना अगदी गोरा घुमटा व्यवस्थित दिसतोय. ते एवढं नाही चालू केलंच तरी चालेल, कारण मला त्यातलं काही कळत नाही, कुठं काय असेल असू द्या. कारण का ह्याला मी किकलूया, कारण मी 3-4 चित्रपटात काम केलं. त्यावेळेला डायरेक्टर ओके म्हणल्याशिवाय ती होच म्हणायची, ती सारखं म्हणायची रिपीट. तसा जर तू रिपीट म्हणलास तर आधीच उशीर आणि त्यात रिपीट. मला लय वाईट त्या रिपीट. 2च वाक्य होती, माझ्या बीरदेवा माझ्या बीरदेवा. यांच्या चित्रपटामध्ये आपले ह्याचे सांगली जिल्ह्यातले ते बापू बिरो वाटेगावकर, लग्नाची पैज, त्यामध्ये श्रावण बाळाची कथा सांगायची होती, कारण पैज लावली होती त्याच्या लग्नाची असले याच्यात. आणि त्यानंतर पाहायला गेलं, कर्मवीर अण्णांच्या जयंती दिवशी मला अण्णा केलं होतं. त्यामुळं सगळी राजकारणातली माझ्या पाया पडली. त्यावेळेला मी म्हणलो अण्णा झालो म्हणून पडली, नाहीतर माझ्या कुणी पाया पडलं. अण्णांच्या संस्थेत मी शिकलोय. आणि एक दिवस असा प्रसंग आला, अशीच दादा माणसं होती टाळकरी, आळंदीचे 15-16 पोरं, 2 पकवाची. आणि मी असा साधा कोपऱ्यात बसलो. महाराज कोण, बोर्ड लागलाय पण महाराज ह्योच आहे का. त्यावेळेला मी पताका वगैरे घ्यायचो, तात्यांच्यानी मला पताका दिली होती. फेटा बांधून उभं राहिल्यानंतर रूप पाहतात मला त्यांनी उलतं पालतं केलं. मला कुठलंच काही कळना. अभंग घेतला त्याचाही त्यांनी धिंगाणा केला. आता काय करू म्हणलं, आता ही जाब्या कशी यायची. आणि मग खरोखर मग मी म्हणलं आता सुरुवातच अशी करायची. कर्मवीर भाऊराव पाटील ध्येय गाठील, अज्ञानाला त्यांनी दिलाई दणका, सांगतो पवाड्यात तुम्ही ऐका. जमतंय म्हणजे हे मला पुरून उरणार आहे. गडीच तसा आहे तर मी तरी काय करू. ती पोरं लडबडली, बरं त्यांना ते काही जमलं नाही. साध्या साध्या चाली असतात, साध्या साध्या चाली. खरोखर आपण फक्त म्हणतो किती गाता पाठ आहे, किती अभंग पाठ आहे. हनुमानगडामधले भगवान बाबांच्या सान्निध्यात असणारे खंडोजी बाबा म्हणून आहेत. खंडोजी बाबा, त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एकच अभंग घेतला, एकच. 15वड्याची वारी सगळं. आणि यांनी दिलेली काठीची पूजा केली, याला गुरुनिष्ठा म्हणायची. आणि एकच अभंग, मला दुसरा अभंगच येत नाही म्हणजे. याच्या व्यतिरिक्त त्यांनी कधी दुसरा अभंग गायला नाही. आज त्यांच्या मूर्ती बसतात, हे होतात, कीर्तन केलं नाही, प्रवचन केलं नाही. सोहळ्यातनं चालले बाबा अभंग म्हणला की त्यांचं एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई, माझे पंढरीचे आई, विठाबाई माझे पंढरीचे आई.
चरणीची गंगा भीमा भीमा आल चंद्रभागा तुझ्या चरणीचा गंगा गोड अभंग, चांगला अभंग, चाल चांगली. आणि असं मी त्या महाबळेश्वरच्या पायथ्याला ही 11:30 वाजता मला आठवण आली आणि ह्यो अभंगाची चाल लावली. चाल लावल्याबरोबर हीच चाल वाजवणारा असच दोघी उठल्या. पिंढऱ्या माझ्या थरथर कापायला लागल्या. आता म्हणलं ह्या उठल्या, ह्यांचं वारं थंड कसं व्हायचं. तिच्या मागं प्रत्येकी मागं दोघं दिघी उठल्या की गॅस सोडलं की कुठनं चौफुला कुठनं हळद कुकू तिचा मळवट भरला. म्हणलं का माझा भरत्यात. खरंच अहो सत्य आहे परिस्थिती. मी माझा अनुभव सांगणार आहे. माझ्याकडे कीर्तन आहे एवढा अभ्यास नाही. आणि मग सांगायचं मी त्यांना म्हणलं देवा ह्या गादीवर येऊ नये. त्यातली एक जण लगेच खाली बसली, लगेच बसली. नशीब. पण ती दुसरी होती ती म्हणली भक्ता. म्हणलं मी काळूबाईचा नाही, कुणाचा नाही, मी वारकरी आहे. म्हणलं ह्या गादीवर येऊ नये. म्हणले बाबा मी तुला खरंच सांगते नशीब मला लेकरा म्हणली नाही. ती लेकरा कुणाला म्हणली ते वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. तिच्या मालकानं इना घेतला होता आणि त्याला उद्या दुटीव जायचं होतं. तिनं सांगितली माझ्या लेकरानं इना घेतलाय, तुझं उराक्त घे, कारण उद्या तो दुटीव कसा जायचा. जय विठ्ठल घेतलं आणि तोच इनकरी पाहिला त्याच्या पाया पडला. आई तुझ्यामुळं माझा इना खाली बसला. तो तिला आई म्हणायचं, ही त्याला लिकरू म्हणायची. काय नातं आहे बाबा. लय अवघड आहे. मग तेव्हापासून मी असल्या चालीनं असला पाकवाच्या जाग्यावर थांबवायचं. पुढलं चरण नको काय नको. करता काय मस्त चांगलं विचार आहेत पण ह्याच्या पुढं काय करायचं. लिकरू म्हणल्यावर एखादी थोबाडीत मारली म्हणजे करायचं काय. मस्त कीर्तन करायचं पण ती लिकरू म्हणल्यावर करू काय. असं आहे. आता कोटे धावे मन तुमचे चरण देखलिया. भाग गेला शीन गेला अवघा झाला आनंद. प्रेम रस बैसली मिठी आवडी लाठी या मुखाची. तुका म्हणे अम्मा जोगे विठ्ठल खोगे खरे माप. पांडुरंगा करू प्रथम नमन हरे पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरणा संताची या. दुसरे चरणा संताची या. चक्रपदाने कथेचा विस्तार हर चक्रपदाने कथेचा विस्तार सद्गुरुदास तुका असं मोडतं घ्या. वेळेत मी कीर्तन उरकतो. मी जास्त वेळ लावत नाही. 7 ते 9 टायमिंग आहे आणि निम्म्यावर मी आलोय. आणि आत्ता शिक आता कसा कराय. आधी तमाशाचं फड उभं राही ना ती बुवा कसं तरी उभं राहत्यात. त्याची घोटाळा झाला म्हणजे अनेक काय करायचं. आज त्या तानाजी मालुसरेंची पुण्यस्मरण आहे. आणि शिंगवाले दोन्ही चोपदार असली माणसं छत्रपतींच्याकडं होती म्हणून हे स्वराज्य झालं मायबापानं. अत्यंत खरंच. बाजीप्रभू देशपांड्यांचं वय बघा, मोरारबाजींचं वय बघा, शेलार मामांचं वय बघा. भाचा पडला की मामानी पट्टा काढला आणि खरो कमल कुमारिकीचा बाप आणि दोघांनी पहिला डावा पंजा उदय भानूचा तोडला आणि पंजा तुटल्यामुळं तो लंगडायला लागला. दुसरा पट्टा पाडल्याबरोबर हितनच कापला आणि मग ती लढाई खरी जिंकली गेली. पर गड आला पर आपण ते ओघानं त्याच्याबद्दल जाऊया. कारण रसाचे प्रकार सांगायचे. वीर रसामध्ये मी तुम्हाला सांगेन. आपल्याला अनेक सांगायचे. अभंगाचा थोडक्यात आता कोटे धावे. हे धावणारं मन सगळ्याची गती कळली परंतु अजून सूर्यकिरण यायला 1,86,000 मैल लागतात एकच. त्याची सुद्धा गती कळली सूर्यकिरणाची. पण माणसाची गती कळलेली नाही. म्हणजे त्या मनाची गतीच कुणाला कळली नाही. कुठं कुठं मन जाईल. आणि असं धावणारं मन गोड बोलून त्याला पंढरपूरला नेलं.
आणि पंढरपूरला गेल्यानंतर भगवंताचे पाय बघितल्यानंतर त्यांनी सांगितलं, आता आयुष्यात दुसरं तिसरं काहीच मला नको. का? तुझ्या पाय बघितल्या की अवघा झाला, काय मला आनंद झाला. आणि तो रस, प्रेम रस, त्या रसात माझं मन डुबक्या घ्यायला लागलं, बुडायला लागलं. त्या रसातून वरच येऊ नाही वाटायला लागलं. आणि त्यामुळं माझ्या ह्या रसानं झालं काय की मला वर आलं की असं वाटायचं, मन गुदमरलेलं असायचं. वर असं वाटायचं आपण यात माप टाकूया, आपण काहीतरी माप टाकूया, ते खरं माप आहे. तुका म्हणे आम्हा जोगे, विठ्ठल खोगे खरे माप. खरं माप कुठलं आहे हो? आत्ता विज्ञान युगानं कबूल केलंय. गेल्या 6-7 महिन्यापूर्वी सगळ्या विज्ञान डॉक्टरांनी सांगितलं, अटॅक येत असेल तर एवढाच पर्याय तुम्हाला सांगतो, हातानं टाळी वाजवायची आणि 11 वेळा, फक्त सूर्योदयाच्या आधी 11 वेळा किंवा झोपच तोपर्यंत 11 वेळा टाळी वाजवली की त्याला अटॅक येणार नाही. आणि कीर्तनात सुद्धा टाळी भजन का करायचं? ही बसल्यात ही जिती आहेत का मेल्यात? सुरुवातीला विनोद का केला? पोतं झाडलं म्हणजे भरायला एकही गुढी पडून देणार नाही तुमच्या पोताला, टाचून पोतं भरणार जसं असेल तसं. कारण माझा माल मला आज योग्य ठिकाणी आलाय. आणि तुम्हाला सांगतो, सगळ्या क्षेत्रात, राजकारणात दादा आहेत, गावात दादा आहेत, यात्रेतनी दादा आहे. दादागिरी लईच आहे. पण आपल्या परमार्थात एक दादा भेटले बरं का, परमार्थात दादा भेटले. मी सातारला चाललो होतो, 4-5 दिवस झालं आज तुमच्या भागात आहे, काल देहूला होतो. परंतु गाडीत बसलोय, कोल्हापूर बारामती गाडीत बसलोय, तिकीट काढायचे, फलटणच्या पुढं गेलो, म्हणजे फलटणपर्यंत गेलो तर तिकीट काढायचे. तेवढ्यात दादांचा फोन आला, कुठं आहे तुम्ही? म्हणलं बसमध्ये आहे. बुवा स्टँड किंवा बसमध्येच, दुसरा कुठं असतोय? म्हणलं बसमध्ये. असाल तिथं उतरा आणि माघारी या म्हणले, आज शेवा आहे. ह्याला म्हणायचं दादागिरी. बैलाला हिसका दिल्यावर कसा बैल जाग्यावर येतो, गडी कसा का असना, पण असल्याने फोन केला, तुम्ही या फक्त. आणि फलटणच्या पलीकडल्या नदीच्या तिकडे उतारलो. तवा कंडक्टरला म्हणलं, आता गंडवा गंडवी करणे ही महाराजाचं आहेच की. मी म्हणलं राव, ही मास काय ती वर गेलं होतं आणि मला बारामती कोल्हापूर, ती कोल्हापूर बारामती वाटली. अहो मला म्हणलं बारामतीला जायचे, मी ह्या गाडीत बसलो. बाबा उतरा इथं म्हणले. कसं झालं? म्हणलं घेतोस का गाडी, माघारी घेतोस का? नाही म्हणला इथंच उतरा, माफ कर. कंडक्टर नम्र झाला भूता, तेने कोण दिले अनंत. खरोखर मी त्या कंडक्टरला मास्तर म्हणतो. आणि ड्रायव्हरच्या पाया पडल्याशिवाय गाडीत पायच घालत नाही. कारण गरुडाचे पायी ठेवी वेळोवेळा डोई. कारण तो महाविष्णूचा अवतार आहे. हातात चक्र आहे, पायात पद्म म्हणजे ब्रेक आहे, आणि ही गदा आहे. 60 जणाच्या ओराव पडेल. त्याच्या पहिलं पाया पडायचं, प्रवास सुखरूप होतो. नाही तर त्याला तोच जर ताब्यात नसला तर ते का सगळी 60 जण मरत्यालो. आणि त्यात हाफ तिकीट, ती त्यांच्या डोक्याला लई ताप आहे. हा दिसतोय हाय तरी हाफ आहे का फुल आहे. आणि ह्या पायात बुडाय लागलंय. हाफ तिकीट आणि 1-4 स्टँडवर लंगाडते आणि उसाची दांडकी गोळा करते फडात, आणि स्टँडवर लंगाडते. असली 1-4 लई 4 आहे ती एकामेकाला 4 आहे ती आपल्याला नाही, तिकडे जायचं नाही. लय आपला तो क्षेत्र. फोन केला, माघारी आलो. आल्यानंतर सांगितलं की तुम्हाला काकांच्या जाग्यावर सेवा करायची. खरोखर परवा तेरवा तात्यांची सेवा झाली. मोठी मोठी मंडळी. मी पहिल्यांदा इतक्या माईक तरी इतक्या उंच. त्याला म्हणलं बाबा मी झेरोबो आहे, अजून खाली घे, आपल्याकडे एवढं ही नाही. डाच बारका असतो पण रस्सार झोप लागून देत नाही. 2 तासात तुम्हाला डुलका लागून देणार नाही. एवढा माझ्याकडं हाय, तेवढा माल आज तुमच्या पदरात टाकणार आहे. कारण माल पेटत मांडला तरच त्याला किंमत येणार आहे. नाहीतर मस्त शान आहे पण त्याला कुठंच किंमत नाही, तर काय करायचं. म्हणून हे मन आहे ना, ते मन फार धावतं.
आता हा क्रिया विशेष नामाचा शब्द आहे, कारण इथं अभ्यासू माणसं आहेत, अत्यंत अभ्यासू आहेत, तपस्वी माणसं आहेत, दोन्ही तऱ्हेची माणसं आहेत. तात्यांच्या सान्निध्यात असणारी काही मंडळी माझ्याबरोबरची आहेत खरोखर. आता ते नक्की म्हणतील का तू एवढा मोठा झालास की जमतं सगळं आहे. म्हणजे आम्ही एका तात्यांच्या शाळेत शिकणारी माणसं, नर्मदेला परिसीमा करणारे, गाथा ज्ञानेश्वरी हाताला नेऊन आता भागवत लिहायला घेतलंय ती मंडळी पुढं आहेत, ज्यांनी हातानं लिहित्यात, अक्षर सुंदर आहे. एवढ्या तपश्चर्येची माणसं आपल्या पुढं आहेत. नवे नवे त्र्यंबकेश्वरची लाखो रुपयाची पंगत त्यांनी घातली. काय आणि कुणाचं कुणी मोठेपण गाव का ते म्हणले मला काही माझ्याबद्दल काही सांगू नका ना, आहे म्हणून मी सांगतोय. जे सत्य परिस्थिती आहे ती पुढं मांडली पाहिजे. वर्षाचे 12 सण आहेत, 12 सणातले 2 सण फक्त गड्यांच्या बाजूला आहेत, 10 सण यांच्या बाजूला आहेत. एक सण आपला कुठला, शिमगा आपल्याकडं. का बोंबालतो, तो बोंबालतो म्हणून मी बोंबालतो. असल्या सणाला नवे कपडे नसत्यात, शिमग्याला जाताना नवे, दुलवडीला सुद्धा नाही, गटारीला सुद्धा नाही. आणि दुसरा सण म्हणजे बैलपोळा. बेंद्राला नवी कपडे घातली तर बैल अंगावर येतो म्हणून आहे ह्या कपड्यावर त्याला धुवून आणायला लागतो. बैलाबरोबर ह्याची आंघोळ, त्याचं कासर रंगावताना ह्याचा हात रंगत्यात, आणि जुन्या कपड्यावरच गावातनं फिरून येतो. दारात आल्यानंतर दोन्ही बैल असतात. तेव्हा घरातली वाघीण म्हणती बैलाला, दोन्ही बैल जवळ घ्या. कीर्तन बरंच समजतंय बरं का. दोन्ही अशी बैलाच्या जवळ घेतो, तिघांच्याही पायावर पाणी घालते, ताटात पोळ्या असत्या, दोन्ही बैलाला 2 पोळ्या देते. मधला बैल बघतो, अरे दुपारी तू खाल्ल्यात की, तरी लक्ष नाही. ह्याच्यापेक्षा अनेक ती पुढं ओवाळती. मला अजूनपर्यंत ओवाळताना काय म्हणते हे माहीतच नव्हतं. मी एका म्हातारीला विचारलं, म्हणलं बैल ओवाळताना नेमकं काय म्हणते ते. म्हणले एवढंच म्हणतो आम्ही, तिघं पण असंच नेटानं आहोत वाडा. हे 2 सण आमच्याकडं. आणि यांचे सण बोलूच नका. हा सूर्यनारायणाचा उपवासाचा सण त्यांचा आहे बरं का. 3 दिवस व्रत केलं आदितीनं, 3 दिवस. 4थ्या दिवशी प्रसन्न झाले सूर्यनारायण आणि गणपती त्यांच्या ताब्यात दिला. ह्या गणपतीचं आज जन्म. 4थ्या दिवशी असा उपास पाहिजे. उपास करायचा असेल तर त्याची काही पत्ते आहेत. उपास केल्यावर ढेकर येता कामा नाही. उपास मोडला. आता कसं गिळते त्या, आता काय सांगायचे. उद्याची एकादशी तर आज लेवल आणि फिरून फिरून परत लेवल. अरे बाबा बाबा, खावं खरंच त्याने. म्हणून मी म्हणतो खावं पुढाऱ्यानं पचवा वार करेनच, नाही कुणाची हिंमत राव. खरंच अशी खात्यात, इतकी खात्यात. 3 वाजल्यापासूनच गडगड 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 मोठी दायना राव. मी लय बघितलंय. 3 वाजताच उठत्यात, बाटली उशालाच असती, मोकळी असती, आणि त्याच्या खाली एक आंघोळ करतं, ती गडगड करतंय, ती बाटली लावतं. ते खाल्ला अर्धच भिजलेलं असतं. ते म्हणतात पाणी घेऊन दे, घेऊ दे म्हणत तोपर्यंत ते म्हणतं घे लवकर. कारण त्याला माहित आहे नाही पाणी देऊन दिले तर ती हित बसल. काकड्याला ऊट म्हणायची गरजच नाही, हे कडकडतंय. आणि जाईल तिथं म्हणायचं 1 नंबरचं जेवण. अरे नंबरच सगळं आहे. तिनं कुठलं बिघडलंय. खरोखर जाताना वजन करावं आणि माघार आल्यावर वजन करावं, 2 किलोचा फरक पडतो. 2 किलोचा. परमार्थ मानावलाय कावा बुवा सफरचंदासारखा काही परमार्थ मानावला हाय. तसं हाय का आमच्यात. बघा तिघाकडं बघा, ते बसलेल्यांच्याकडं बघा, पुन्हा लेवलच बघा. तुम्हाला खरं सांगू का, पहिली बिटकोची बाटली होती का नाही, त्याच्यावर माझा फोटो आहे तो रांगणारा. तवापासून मी तसा आहे. ती अजून 74 वयाला असा आहे. परमार्थ मानावला हो, परमार्थ मानावला पाहिजे हे घेतलं. त्यानंतर केस कापले. का कापायचे. मला कॉलेजवर जास्त कीर्तन असतात बरं का. कॉलेजवर गॅदरिंगला यायला माझी कीर्तनं ठेवतात. मी त्या पोरांना हे करतो. त्यानंतर ते म्हणले का हो
बुवा लोक चक्की का करते, आता ते शुद्ध आहेत. म्हणलं स्लॅब तुळतुळीत असला म्हणजे लिकेज होत नाही. कधी कुठलंही पाणी पेलो तरी सर्दी खोकला येत नाही. मग म्हणले त्यातल्या काही मुली म्हणल्या शिंडे का ठेवत्यात, ती कॉलेजची आहेत काय विचारत्याल. म्हणलं तो माझा अँटेना आहे, त्यामुळं 2 तास मी बोलतो. त्या मुली म्हणल्या मग आम्हाला इतकं कॅस आहेत. तो म्हणलं डिश अँटेना आहे, त्याला केबल लय आहेत, आम्हाला एकच, आम्ही गाऊ विठोबाचे नाम. अहो लई काय माणसं विचारत्याल काय नाही, लई विचित्र आहेत. काय विचारावं काय आहे का त्याला. सकाळी गणेश जन्म का झाला आणि एकानं मला असा प्रश्न विचारला, महाराज अशी एक स्त्री आहे एक अक्षरी राहणे तिचे ब्रह्मपुरी आणि मरणे हिरण्यकशिपू परी. आता म्हणलं तसली स्त्री संपली. म्हणलं ह्या लाटत नाही. कोण? ऊ ऊ एक अक्षरी राहणे ब्रह्मपुरी आणि मरणे हिरण्यकशिपू परी. काय करू आता मी. हे असलं मला कधी सांगता येईल का. ही गात्यात आहे का कुठं हुडकायचं. त्याला म्हणलं बाबा तूच सांग, लगेच सांग. मी संध्याकाळी कीर्तनात सांगेन. दुपारी सांगितलं आणि मी त्याच्याकडं घेतलं. म्हणलं ऊ. आता नाही ऊ कमी आल्या बघा, नाहीतर पायरी वळच बसायची. टचा 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 लय ही झाले खरं. आता त्याची काळजी मिटली आहे अगदी हे ठामपणा. एकानं परत प्रश्न केला. म्हणलं असा एक ऋषी आहे, तप भोजन आणि स्नान एका वेळेला करतो. सगळ्यांना विचारलं, तात्यांना सुद्धा. तात्या म्हणले असलं कशाला तुला कोण विचारतं का त्यांच्याच बोलतोयस. तात्या एका तोंड नाही लगेच म्हणते जाऊन दे म्हणले, तिकडे असलेले ओरडणार असते ती, आपल्याला तसलं काय. अहो म्हणलं तात्या विचारलंय. म्हणले नाही मला पण नाही, तुझा तू बघ जा. आता काय कर, मी त्यालाच परत विचारलं. तो म्हणला खंड्या नावाचा पक्षी असा असा करतो, खाली येतो, बुडी मारतो, मासा गिळतो आणि बाहेर येतो. तप स्नान आणि भोजन. म्हणलं राहा नदीला, नाही तर हिरीव राहा तिकडं. मी त्याला काय करू. कुणी काय विचारेल काही सांगता येत नाही. म्हणून तुकोबरा म्हणतात की हे मन आतापर्यंत पाळा. आता हा क्रिया विशेष नामाबद्दलची विशेष माहिती सांगतो. त्याला क्रिया विशेष नाम म्हणतात. लोक म्हणतात आता आमचा सप्ताह चांगला चाललाय, आता कोरोना थोडा खेळता झालाय. म्हणजे 2 वर्षापूर्वी लईच नियंता होता, लई नियंतात. पर 3 वर्षात आता नियंत बरं झालं. 2 लाटा झाल्या तरी अजून 3ऱ्या लाटेतनं अजून आपण आता काय होणार नाही. कारण त्यानं मुचकी माणसं त्याला पाहिजे होती ती नेली. आणि तो पोराठोरांच्या आडग्यांच्या नादाला लागत नाही. मला घरातली म्हणते ही आडगा आहे तर ऐकतच नाही. टाळ वाजला की उठतंय की जातंय. ह्याला पाठ नाही, दिवस नाही, काय नाही. तो आपल्यासारख्याच्या मागं का लागत नाही. त्याला माहित आहे की त्याच्या मागं पुढं कोण आहे. मागे पुढे उभा राहायचं, मागे पुढे उभा राहे संभाळे, मागे पुढे उभा राहे संभाळे. आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. ओ मागे पुढे उभा राहे संभाळी, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. मागे पुढे उभा राहे संभाळी, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया, आलिया घात निवाराया. किती संभाळ. महिला मंडळ सांगतो देवानं तुमच्याकडे 10 सण दिल्यात. प्रत्येक सणाला साडे आहे. आमच्या 2 सणाला काय नाही. आणि कधीही कुठं गेला तरी पसाभर गहू, 1 पीस आणि नारळ मिळतोय.
तसे आमच्या कोणी वट्या भरल्यात काय नाही, दुकवड्याच्या टोप्या एवढंच आमची देणगी, व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही नाही. आयुष्यात नाही एकदा दुकवड्याच्या टोप्या. पर तुम्ही कुठेही गेला तरी देव तुम्हाला मोकळ्या हातानं पाठवत. आई गेली, वडील गेले, तरी तुम्हाला शेवटची साडी म्हणून तिकडून शेवटचं माहेर येत. काय भगवंत आहेत तुमच्या पाठीशी. खरोखर माता बहिणींनी भगवंतानं तुमचं ऐकलं आणि तुमची कामं सगळी कमी केली. सारवान गेलं, उभ्या कुडी सारवायचं, चूल गेली, धूर नाही, काही नाही, चकाचक सगळं. चहाचा टिपका पडला तरी मालक लगेच पुसतं, कारण ती डोळं वाटारती, कपनेट धनाला येत नाही का. मला ती कळ. आत्ता सरकशी बंद पडल्यात, एक सरकशीतला माणूस भेटला होता. तो त्याला म्हणलं, अरे वाघ कसं काय रे? वाघ सरकशीत असतो, ती छडी बघितली की खाली बसते, त्याच्या पुढं बकरं असलं की नुसतं तोंड उघडतंय पण त्याला दात लावत नाही. म्हणला ते पिल्लू असल्यापासून त्याचं दोन्ही कान धरत्यात आणि ते कान धरलं की तो खाली बसतो. उठ म्हणलं तर उठतो, त्या कानातनं त्याच्याकडे वेदना जात्यात. आलो म्हणलं खरंच आश्चर्य आहे म्हणलं. म्हणून हे सगळे बाहेर वाघ आहेत, पर उंबऱ्याच्या आत आले म्याव. दुर्गादेवी कुणाव बसली? वाघाव. कान धरायची गरजच नाही, आपल्या मनात म्याव, काही चालत नाही. केवढं तुमच्याकडे सहकार्य आहे, कितीतरी आहे. सगळे सण बघा, तुम्ही तुमचा विचार करत असताना तुमचे तुम्ही सण केले तरी प्रत्येक सण आहे. 7 दिवस या सूर्यनारायण, यंदा 6 दिवसाचे उपवास आहेत. 7 दिवस कशा उपवास करतात त्यांचं त्यांना माहीत आहे. कुणी चहाचा कप, कुणी शेंगदाणे खाऊन असे तसे उपवास करतात. शेवटच्या दिवशी षष्टीला रात्री 12 वाजता ह्या पुराण टाकतात. 12 वाजल्यापासून रात्रभर तो आटापेटा सगळा असतो, कणिक चिचून हे करून, आणि बरोबर सूर्य उगवायच्या वेळेला ती शिनकुटं मोडायचा, रथ काढायचा सूर्य, आणि त्याच्यात ते दूध ठेवायचं, त्यात हळद टाकायची, थोडं जिरं टाकायचं, आणि उंबऱ्याच्या कडेला उभी राहती की दूध कुणीकडं उतू जात आहे. घराकडं उतू आलं तर आपल्या घरात दूध दुभतं चांगलं होईल. तिकडं सूर्यनारायणाकडं तर भगवंत आपल्याला दुधासारखं दिलं. इकडं जातंय का तिकडं जातंय, शेजाऱ्याचं होतंय का कुणाचं होतंय. आणि ही खाटवूनच म्हणतो दूध कुठं उतू गेलं, तुझ्या नरड्यात गेलं. आल्या का ते 7 दिवस उपास करते, उठले उठले एक नमस्कार कर की, का करू नये. एक तुम्हाला सांगतो, लक्ष्मी पूजन आहे त्या दिवशी प्रत्येकानं, त्या दिवशी मी अजून माझ्या 3 भाऊजया 3 सुना पाटा उभ्या करतो आणि त्यांची पूजा करतो, कारण लक्ष्मीच्या रूपानं त्या माझ्या कुटुंबात आल्यात. आडशिरी ढकलून उंबऱ्यातनं आत आल्यात. खरी लक्ष्मी ती आहे आमची. धन द्रव्य यपड्या कुठं काय लपडी काय सगळं द्या, कशासाठी? त्यांची पूजा करा. लक्ष्मी समाधान असेल तर तुमच्या जवळची लक्ष्मी हरणार नाही. खरोखर तुम्हाला सांगतो, खळ्या शिरताना पायात वाहना न घालता, डोक्याला टोपी न घालता शेतकरी खळ्यात जात नव्हता. आणि ती रास ओतली की त्या रासाला नमस्कार करत होता सूर्योदयाच्या आधी. ही कुठे गेली संस्कृती आपली? म्हणून सर्व पुरुषांना सांगतो, मुलीची पूजा करू नका, पण सून असेल. ज्या दिवशी रामायणातली सीतामाई गेल्या त्या दिवशी दर्शना वाटलं की सगळं अयोध्या सुनी सुनी वाटते. आणि शेवटचा राम म्हणला का, की जनक आला तर मी जनकाला काय उत्तर देऊ की तुझी जानकी वनवासाला गेली. काही दुःख वाटलं असेल, आता त्यांना कळलं नको आहे. आणि खरोखर सगळ्या सासऱ्यांना माहित आहे आणि सगळ्याही सुनाला माहित आहे की 4 दिवस नांदून आल्यानंतर सगळ्या बायका विचार, तिकडली माणसं कशी काय आहे ती? म्हणले 1 नंबरचे आहेत. मालक तर बोलूच नका म्हणले. मी 2 दिवसात त्याला ताब्यात घेतला म्हणले. करल तसं खातंय म्हणली, आणि त्यानं खाल्लं की सगळी खाते ती. मग खराट होऊ द्या, आळणी होऊ द्या, तिला तेवढंच विचारतं कुणी केलंय? ती आई म्हणते त्यानं केलंय, तिनं केलंय. आणि मी सगळ्या सासवांना सांगतो, लेकाला लगीन झाल्यावर लेकाला वाढायला पुढं पुढं करू नका.
आणि केलंच तर एवढंच सांगायचं, कालवण कसं झालंय? ते म्हणतो काय आहे हे कालवण केलंय? लगेच म्हणायचं तिनं केलंय. तिनं केलंय की कुस्करून हाणतंय. आणि आई म्हणते मी केलं की पितळीच आपटतंय. फरक केवढा आहे बघा. आणि त्याला आवडलं की सगळी गपगुमान खात्यात. हे काय वैशिष्ट्य आहे तेच कळत नाही. एवढा मंत्र सगळ्या सासवानी लक्षात ठेवा. देवासारखा आहे म्हणजे. ननंद कधीच तिला आनंद नाही. तरी मी साखरीबाई बारकीबाई सगळं म्हणते. आता मला सगळं कळलं. जावा जावा अशाच आहेत म्हणले. त्या लगेच म्हणतात जावा जावा. तू तिकडं जा मी इकडं जातो. म्हातारी काढती धार काढू दे. जावा जावा. कारण आम्ही चिटून काढतो. तिला पटत नाही. तिची तिला मरू दे. ह्याला जावा जावा म्हणतात. दोन्ही एकमेकीला खुणावतात की मरू दे करती तर करू दे. तिला आपलं पटतच नाही. सासरा आसरा देतो त्याला सासरा म्हणतात. कसाही असला तरी तो सासरा आहे. म्हणून आता ही का सांगायची वेळ आली? कशासाठी मी सांगतोय की आता आपलं मन बेचैन झालंय. तुकोबरायांची बुडते हे जन त्यासाठी मन बेचैन झालं होतं. मनाला गोड बोलून नेलं आणि भगवंताच्या पायाजवळ ठेवलं. आणि मन हा देहरूपी नगरीचा राजा आहे. मनोराजा एक देहपुरी. या नगरीचा राजा आहे. कुटुंब प्रमुख आहे. सरपंच आहे किंवा मुख्यमंत्री आहे किंवा पंतप्रधान आहे. आणि त्यानं मंत्रिमंडळ नेमलं. 10 मंत्र्यांचं मंत्रिमंडळ केलं. ज्ञान कर्म इंद्रिय आणि 5 ज्ञान इंद्रिय अशी 5 मंत्रिमंडळ नेमली. आणि एवढंच सांगून ठेवलं तुमचं तुम्ही खातं सांभाळायचं. ढवळाढवळ करायची. ह्यानं त्याच्या खात्यात बघायचं नाही. त्यानं त्याच्या खात्यात बघायचं नाही. मार्च एंडला बघत्यात तुझ्या खात्यात किस्त राहिले माझ्याकडे ओढून घेऊ का? ती वडावडी नाही काय नाही. ऐकायचे त्यानं ऐकायचं. कानाला दुसरं काम नाही. त्यानंतर जिबीकडे 2 खाते आहेत. एक रसना खातं आणि देवाणघेवाण खातं. त्यासाठी तिला 32 जणाचा बंदोबस्त आहे. तात्या म्हणतात ह्या देहाचं बोलून एक वाटोळं होतं आणि खाऊन वाटोळं होतं. खातानाही लगाम पाहिजे, बोलतानाही. वारीला गेल्यानंतर परमार्थ आल्यानंतर हिच्या पहिला लगाम ठेवा. कारण तात्यांच्या भाषेत हिला छिन्नाल म्हणतात. तात्या इतकी वाईट आहे बघा. अत्यंत वाईट आहे. कवा काय बोलल काही सांगता येत नाही. मग हिच्याकडे 2 खाती दिल्यात. त्यानंतर पायाकडे दिलंय दळणवळण खातं. पाऊले चालती ह्याच्याकडे दिलं कामामध्ये काम. काही म्हणा राम राम. डोळ्याकडे खातं दिलं. त्याला फक्त एकच सांगितलं फक्त बघायचं. काय कॅमेरा आहे. डोळा एवढा एवढा आहे. त्यातलं बुबाळे एवढं एवढं आहे. काय विज्ञानाच्या पुढं गेलंय. 10 वर्षाचं 20 वर्षाचं विचारलं तरी त्या कॅमेऱ्यात कॅच होतंय. आणि ते परत मनुष्य सांगतोय काय डाचाचा डोळा केवढा आहे किती बारीक आहे. पण रास्तार गुंगुंग गुंगुंग करतोय. त्यानंतर गणपतीचे डोळे लहान आहेत. तो बारकाव्यानं बघतो मंडळात कोण काय खातंय ती बघू. आणि नसल त्याच्यावरनं सोंड फिरवल्याशिवाय राहत नाही. गणपतीचं चरित्र फार आहे बरं का. सुख करता दुःख हरता वार्ता हे शब्द आहेत बरं का. पण आत्ता त्याचं सगळं नाही. पोरांना आरती म्हणायला होत्यात. मनकामना म्हणतच नाहीत. कामवरणापुरती. म्हणजे आमची आबरू राहिली फक्त कामवरणापुरती. आपली आरतीत काय सांगितलंय काय नाही ह्याच्याकडे आपलं कुठलंही लक्ष नसतं. आणि या डोळ्यांना एकच सांगितलंय डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठ्ठलाचे मुख. आणि परत अनेक सांगितलं जर तुम्हाला वाटतंय तर डोळ्याला दिलेलं काम आहे ते नीट होण्यासाठी एकच सांगितलंय पापाची वासना नको जाऊ डोळा. पापाची वासना पापाची वासना त्याहुनी आंधळा बरा देवा. त्याहुनी पापाची वासना नको जाऊ डोळा. पापाची वासना नको जाऊ डोळा. पापाची वासना
निंदेचे श्रवण नको माझ्या कानी, त्याहुनी बधीर बहिराम. परस्त्री स्त्री नको मला, जगातून काया उठता भली. कितीतरी या डोळ्यासाठी सांगितले समर्थाने, डोळ्यासाठी कितीतरी 28 झोपेचे प्रकार सांगितलेत. 28 दाजबद वजा काय अशी घोरत्यात. अर घाटात गाडी लागल्या म्हणे, लय घोरत्यात काय काय माणसं. काय काय अशी झोपत्यात. 5 जण झोपलो होतो, कडच नुसतंच वाकाळ गुंडळायचं. 4 रास्तार जाग, कारण ती वाकाळ परत सरळी करायची. लय विचित्र आहे ती. काय पाय आकडून झोपत्यात, काय लात्राच मारत्यात. ही बारकी पोरं जागा बदलत्यात, वली झाली की तिकडे जाऊन झोपतात. कुणाची झोप कशी आहे कुणाला काहीच कळत नाही. कीर्तन झालं एखाद्याच्या घरी झोपाय गेलो आणि ते काय होतं मला माहित नाही. खाटो पडलोय मी, वाचन केलं आणि तेवढ्या त्याचा डुलका लागला. तो मला सुट्टे पैसे आहेत का, सुट्टे पैसे आहेत का. ती होतं कंडक्टर. मला वाटलं तेवढ्या गप बसल. त्याच्यात म्हणते तुम्हाला कोणी घेतलं, तुम्हाला. अरे म्हणलं तूच आणलीस की. आता म्हणलं ही गाडी आपली कवा पोचायची. लय विचित्र आहे तो. तिथनं जागा बदलली की रानात झोपाय गेलो. म्हणलं जातो म्हाताऱ्याकडे तिकडं. त्या म्हाताऱ्यापाशी गेलो की ती माझी झोप लागायची आधी हाल्या 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 हाल्या, तुला गाडग्यात घातलं का. म्हणलं मला गाडग्यात घाल. मी शेवटी ते गाव सोडलं बघा. मी काय काय गावं अशी सोडून देतो. त्या गौराया येत्यात पहिल्या दिवशी ती मला तारीख तासगावला. वळीनं 5 वर्ष जात होतो. जावा मला वाढायच्या आणि मला ती शापूची भाजी अजिबात आवडत नाही. मी पहिल्या घासात ती भाजी संपवायचो आणि त्यांना वाटायचं बुवाला भाजी आवडते. काय करावं. ती बशी आणायच्या ना अशा ढकलायच्या. 3 बश्या भाजी खाल्ली. त्यांना समजून सांगितलं मी मिळलो तर कावळा शिवायचा नाही, इतका वास येतोय त्याचा. मी तारीख बदलली आणि परत त्या म्हणत चांगला बुवा गेला नाही. मी याला म्हणलं तुमच्या भाजीच्या पायात. काय करावं काय कळतच नाही राव. माणूस का खात नाही, कशासाठी खात नाही, काय कळतच नाही. एका सरपंचाचं भाऊ दारू पेत होतं. मी त्याला म्हणलं पेत जा बरं का, चांगली माझी ओळख झाली. पेत जा म्हणला. मी म्हणलं पेत जा. परवायच संध्याकाळी झोपताना पेत जा. दिवसभर ट्रॅक्टर चालवतोस, वाहन अवघड आहे, कुठे इकडे तिकडे करतोस. बास म्हणला बुवा असाच पाहिजे. संध्याकाळची पेच जा. ती वर्षभर संध्याकाळची पेच. जेवाय बसलं कीच बुचान काढायचं. आणि सरपंच असल्यामुळं मला त्योच बुवा सांगा आता काय. आणि मला तारीख मिळाली की राव काय करू. तारीख मिळाली ती मला स्टँडवर न्यायला आलं आणि मी खाली उतारतोय तेवढ्यात इतक्या माणसात म्हणते आला सोय बुवा. त्याला काही सुमारच नाही बोलायचं. म्हणलं आलूया बस माग म्हणला. आता काय सांग होतं असलंच लोकडं आणि आसन. मी म्हणलं अरे दमानं घे तू नीट बस म्हणला. धक्का लागला तर मी आहे. त्याच्या गाडीवर बसल्यापासून मांडवापर्यंत तुकाराम नाम घेता कापे. मग तुम्ही दुसरं काही म्हणलो नाही. इतका मी जप केला आणि मांडवापाशी आल्यावर जी ब्रेक मारला मी खांबाला धरलो ती तिकडं. आणि मला भावाला म्हणतोय आणला बुवा आणला. म्हणलं तुझ्याच खांद्यावर आलोय तू. तरी त्याचा भाऊ म्हणतोय जा त्याच्याबरोबर जेवाय हाय. त्याच्याबरोबर घरी गेलो. त्याच्या भाऊजय आणि मंडळीला एवढा आनंद झाला. म्हणजे खरंच महाराज गेल्या वर्षापासून फक्त संध्याकाळची घेत्यात, दिवसभर काय त्रास नाही. 1 नंबरचं काम झालं. तिनं पोळ्याचा स्वयंपाक केला होता आणि माझ्यापाशी बसलं. मी टोपी काढून ठेवली. आमची कराडी टोपी मोठी असते, अशी मोठी टोपी असते. मी ती टोपी गुडघ्यावर काढून ठेवली. मी 2 पोळ्या खाल्ल्या आणि तो म्हणायचा बुवा घे की. त्या बाटलीतलं नाही पोळी. आणि ती सारखं असं मारायचं. ती माझी टोपी त्याच्या आमटीच्या ह्याच्यात पडली.
आणि तोडतय 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 आणि घरातल्या बायकांना म्हणते काय कातड्यासारख्या पोळ्या केल्यात. नाही अहो नमुने भेटते तिथ खरंच नमुने सांग. मी तुम्हाला आणखी एक असा नमुना सांगेल तुम्ही. आणि मी 4थी पोळी खाल्ली तेव्हा सहज माझी नजर गेली. आल्या का म्हणलं टूपीले का त्यात मला तुला कळू नाही का कुठं ठेवावी. आता का तुझ्या डोक्यावर ठेवू म्हणलं. एक एक नमुनेच भेटतात अति वाईट. मला अगदी कायमच आहे. मी त्या गावातनं उपारणं डोक्याला बांधून आलो तेव्हा आमच्या गावात म्हणले महाराज आज कोण गेलं. काय माणसं विचारत्याल वाईज कपाळाला बुक्का नसला महाराज घरातलं का बाहेरचं. आले का बुक्का गेला असेल घामानं राहिला असेल तुझं काय तुझं का नडतंय काय मला कळतच नाही. आता ह्या बघा माळा अशा आहे त्या बुवा झोपतोस कसा डोक्यावर झोपतो. तुला का करायचे रुतत नाहीत का तुला का करायचे जड होत्यात का तुला का करायचे. माझं मला सण आहे माझा मी करतोय. आणि अशा दृष्टिकोनातून हे सगळं असं आहे. तुकोबरायांनी या सगळ्यांना उत्तर दिली आणि आपलं मन गोड बोलून भगवंताच्या पायाजवळ आलं. वारीला नेताना मनाला फार गोड बोलावं लागतं फार गोड बोलावं लागतं. अहो एक वारीला येत नव्हता फॅक्टरीत आम्ही दोघं कामाला. त्याला म्हणलं वारीला येतोस का म्हणला येतो पर तिला विचारलं पाहिजे. म्हणलं तुझा तू विचार नाही म्हणला तुम्ही मध्ये व्हा. हाय त्याच्या गाडीवर गेलो म्हणलं पाठवता का ह्याला वारीला म्हणले पाठवते पण मला 100 रुपये ठेवा आणि त्यांनाही त्यांची बिशी तुम्हीच भरा. तिला 100 रुपये ठेवलं ह्याची 300 रुपये बिशी भरली नेलं. ही असं भेटलं तुम्हाला सांगतो. तिनं 100 रुपयाच्या 2 कोंबड्या घेतल्या आणि बसावल्या. आणि ह्याचा फोन नाही काय नाही आणि हिजही लक्ष तो गेल्यापासून नाही. दोन्ही कोंबड्या जाग्यावर मेल्या. आता काय करू मी. ही माघारी आलं की तिनं लगेच टुमणं लावलं वारी बहुली वारी बहुली. दोन्ही कोंबड्या गेल्या. एका कारखान्यात गेलो की जी ती मला विचारायचं महाराज कोंबडीचं काय झालं. म्हणलं त्याच्या मेल्या मला का करायचं. वॉचमन सुद्धा म्हणायचे मुर्गे का क्या हो गया तुला का करायचं. घरातली तीच म्हणे त्याच्या कोंबडीचं का ते तुला का करायचं. आंबलो 4 महिने ती कोंबडी अंगावनं दिली असती तर बरं झालं असतं इतकं आंबलो. शेवटी मी गावात एक म्हातारीच्या अंगात येतो तर तिच्याकडे गेलो आणि म्हणलं त्या दोघांना मंगळवारी बोलवून घे आणि त्यांना एवढंच सांग की तो वारीला गेला नाहीतर कोंबडीवर नंबर तसा त्याच्यावर नंबर होता. देवानं दोन्ही कोंबड्या नेल्या. आता आयुष्यात परत कोंबडी बसवू नको. दोघं नवरा बायको महिनाभर आधी विचारतात महाराज वारी कवा आहे. अशी गुतवायची माणसं बघा गोड बोलून गुतवायची. गोड बोलून गुतवलं काही होत नाही. त्यांना त्यांचंच कळतं की आपलं काय झालं काय नाही. म्हणून हे मन आहे. मन चंगा तो काटवट में माणसं म्हणतात काटवट में गंगा. काटवट कशाला म्हणतात. UP मध्ये कातडं भिजत घालतात त्याला काटवट म्हणतात. आणि आपल्याकडे काटवट कशाला म्हणतात पीठ मळतात. आता काटवट बघाय नाही. काटवट गेली परात आली. परात आल्यापासून वरात घरात येत नाही. भांडीच बदलली सगळी बादली नाहीतर गंगाळ होतं. ज्याला त्याला बादली धार काढाय बादली सकाळी जाया बादली सगळ्यालाच बादली. काय भांड्यांची नावं पण आहेत काय आपल्याला तिकडं मला. आणि त्या दृष्टिकोनातून सांगायचं की आपल्याकडं मनुष्य यायचे ना त्याला कसा गोड बोलून घेतला पाहिजे. बोलवायचे बोले जेने बोले विठ्ठल डोले. प्रेम सर्वांगाचे ठाई वाचे विठ्ठल रुक्माई. गोड बोलून तुकोबरायांना इतकं गोड वाटलं आणि त्या भगवंताचं नामस्मरण घेत असताना तुकोबरायांना एवढा आनंद झाला त्या अभंगाचं पहिलं.
देवा मी तुझ्याकडे वरती काही बघितलं नाही. पिना कळे माणसाला अजून कळत नाही. मातेची या खोळे दगड आला पोटाशी. माय बापानो, खरोखर तुम्हाला सांगायचं, जनीची वेणी भगवंत घालायचा, विचारायचा पाणी, आणि जनी तुळशीला पाणी घालायची. तुळशीला पाणी घालत असताना जनी बोलायची, भगवंता तू आहेस तोपर्यंत दारातली तुळस आहे. आणि हे असं चाललंय, ही सगळी छळत्यात. देवा तुळस असावी तुला जर असं वाटत असेल तर अशी एक स्त्री पाठव. आणि जनीच ऐकलं, आणि 2-3 वर्षानंतर लखोजी जाधवाची मुलगी आऊ म्हणून भोसले घराण्यात आली, म्हणजे जिजाबाई. आणि मा साहेबांनी शिवबाला असं मार्गदर्शन केलं की शिवबा दारातली तुळस राहिली पाहिजे. आणि मा साहेब होत्या म्हणून आज आपल्या दारात तुळशी आहेत, आणि छत्रपती होते म्हणून देवळावले कळस आहेत. अत्यंत त्रास सहन केलाय, कुणीही असं केलेलं नाही. आज ज्यांचं चरित्र आहे ते तुम्हाला सांगताना माझं आत्ताच हृदय भरून येतंय. स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि मनात ठरवलं, आधी लगीन कोंडाण्याचे मगरायाचे, या माझ्या मुलाचे हे मुहूर्त मेढ लग्नाची, उतरुनी शोभा मंडपाची. बाप ही खरोखर बाप अजून कोणालाच कळला नाही. बाप करजोडी लेकुराच्यासाठी आपली करवंटी वाळवली. मुलीच्या लग्नाच्या वेळेला बापाच्या डोळ्यात येणारे अश्रू बापाच्या बापाला कळत नाही. बापाची एकच इच्छा असती की पोटचा गोळा सुखी राहावा. सगळी मांडवार रडत्यात आणि बाप कुठंतरी गंजीच्या मागं किंवा उसुशी घेऊन ठसा 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 रडत असतो. वृद्ध काळाच्या वेळेला दोन्ही लेकांना सांगतो, अरे तिला फोन केला होता का? दादा फोन केलाय, पर ती सांगते की गुरांच्या धारा, पोरांची शाळा, त्यांचा डबा, वेळ मिळाला की मी आल्याशिवाय राहणार नाही. ते म्हणत्या, बाप म्हणतो, अगं काय तुला सांगू, वाढ वेळ झाला, भगवंत मला बोलवतोय, आणि आता मी काय करू? हे बघ, नाही आलीस तरी चालल, आयुष्यभर केलेली पुण्याई मी तुझ्याकडे देतो. बाप जिकडं मुलगी दिली तिकडं बघतो ना आपला प्राण सोडतो. खरोखर लेकराव किती अशी कन्या सासुऱ्याची जाये मागे परतून या पाये, तैसे वाटे माझ्या जीवा कधी भेटशी केशवा. त्या मुलीच्या जीवासारखी आपली अवस्था होईल त्यावेळेला भगवंत कळल, आणि त्यावेळेला तुम्हाला खरा तो रस कळल. प्रेम रस बैसली मिठी, आवडी लाठी या मुखाची. आणि त्यावेळेला तुमच्या जीवनातला शिनवटा निघून जाईल. भाग गेला शीन गेला, हे ध्रुवपद आहे. शिनवट्याचा भाग निघून गेला की उरतो तो फक्त आनंद, आणि तो आनंद नेमका कशात आहे? त्या
सुट्टी तास आहे 11 वाजेपर्यंत, पण मी आटोक्यात घेतो, कारण सगळ्याला फक्त हितच वेळ नाही, हितच वेळ नाही, म्हणून तिसऱ्याला आणि 10व्याला कावळा शिवल्याशिवाय उठत नाही ते, असं आहे. फक्त इथं सगळं घड्याळ्याच्या काट्यावर सगळं जिथल्या तिथं चाललं पाहिजे. प्रेमाने एकदा भगवंताचं नामस्मरण करा, तुम्हाला आनंद वाटला पाहिजे तुमच्या अंतःकरणाला. विठोबा जिताय म्हणून बोजा वाटतोय, मेल्यावर थराव थर चढल्यावर कोण उचलतंय. म्हणून आता कारण का हे जर एवढं हार बघितलं आणि ती मोबाईलवरनं मी घरी पाठवलं, घरातल्यांना वाटलं महाराज गेलं, काय करावं. साधी माणसं असली म्हणजे मोठा कालवा होतो. म्हणजे आम्ही बघितल्यात लय हार घातलं होतं, लय झालं होतं. असू द्या, प्रेमरस, प्रेमाबद्दलचं सांगतो. रसाचे प्रकार आहेत बरं का. अद्भुत रस आहे, वीर रस आहे, श्रंगार रस आहे बरं का. असे प्रकार अनेक रसाचे प्रकार. श्रंगार रस आहे, शूर वीर रस आहे. वीर रसामध्ये तानाजी मालुसरे बसतात. अद्भुत रसामध्ये एक तुम्हाला असा रस सांगेन. पर प्रेम रस, प्रेमानं आणि भगवंतानं काय केलं, आपला देह निर्माण केला. त्यावेळेला निर्माण करताना आपल्याकडं प्रेम घातलं. प्रेम मायबापानं. आत्ता माणसाचं प्रेम कमी झालं. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, स्वार्थ ह्या सगळ्यानं माणसाचं प्रेम कमी झालं. आणि त्यात ह्या कोरोनामुळं तर लयच प्रेम कमी झालं. कुणी कुणाकडे जायला तयार नाही, कुणी कुणाकडे यायला तयार नाही. माणसं प्रेमापासून दूर गेली का. आणि ते प्रेम जास्त आपल्या जवळचं गेलं, त्यामुळं हा देह ची राख करत्यात, जाळत्यात की परत देह नको ह्यो. कारण मी दिलेलं प्रेम तू वापरलं नाहीस, तुझी राख करून टाकतो. त्याला उदाहरण सांगतो की कुणाच्या देहाची राख झाली नाही, तो कोबरा या सदेह वैकुंठाला गेले. काय प्रेम. वृक्षवल्ली अम्मा सोयरे वनचरी. थोडे थोडे मी प्रमाण घेतो. कोबरायने झाडावर, याच्यावर सगळ्यावर प्रेम केलं, सगळ्यावर प्रेम केलं. तुकोबराय सदेह वैकुंठला गेले. माऊलीनी जे खळांची व्यंकटी सांडो, दुष्टांची दुष्टपणा जावा. काय प्रेम आहे माऊलीचं. आयुष्यात असलं कुठलं प्रेम मिळणार नाही. तुला काही येऊ दे न येऊ दे, तू वारीला फक्त ये. काय प्रेम आहे. ज्याला काही येत नाही त्याला सांभाळून आणतीन, सांभाळून नेती. आमची माऊले पुरुष असताना माऊली स्त्रीची उपमा मिळती. जगाच्या पाठीवर एवढं श्रेष्ठ आहे. आणि अनेक सांगतो, वेद महिषामुखी बोलविला. आमच्यासारख्यांना काय येत असेल, ज्ञानेश, गीता, भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, एवढंच आम्ही केलं. आम्हाला त्या माऊलीनं कृपा केली, इमारत फळा आली. ते प्रेम दिलं. तुम्ही गाथावर, ज्ञानेश्वर प्रेम लावा. प्रेम लावल्यानंतर सगळं मिळतं.
आणि त्यानंतर नाथ बाबा षष्टी दिवशी असे चालत गेले. कारण पहिल्यांदा गेले तेव्हा हरिजनाने सगळा गराडा घातला. त्याला ते ब्राह्मण म्हणले हरिपंडिताला, अरे सगळी शिवल्यात आणि आम्ही त्याला शिवणार नाही. नाथाने हात जोडले, म्हणले आता परत मी असा जाणार नाही. सगळ्यांना सांगितलं परत मी गेल्यानंतर माझ्या जवळ येऊ नका. दुसऱ्यांदा गेले तेव्हा खांद्यावर घेतलं त्यांच्याच भावकीतल्या म्हणजे जातीतल्या माणसाने. ती मनातनं जात नाही त्याला जात म्हणतात. आणि ती खांद देता देताच कुचकुचत होती की म्हणले मरून मेला पर आमच्याच खांद्यावरून चाललाय. नाथबाबा म्हणले थांबा मी परत जाईन. नाथबाबा थांबले. आणि तिसऱ्यांदा नाथबाबा षष्टी दिवशी दुपारी 12 वाजता गेले. ती गोदावरीत जलसमाधीच घेतली. सदेह वैकुंठाला. असं देहाचं प्रेम निर्माण का? गाढवाला पाणी पाजलं का? याचं हरिजनाचं मूल जवळ घेतलं. माऊलीने किती प्रेम करावं. आज आपल्या हयातीमध्ये आपण बघतो की सप्त्यात जेवढं आपल्यावर प्रेम आहे तेवढं कोणाकडेच प्रेम नाही बाबा. कुठंच प्रेम नाही, कुठंच नाही. माणसं किती प्रेमानं आला, लय बरं झालं. कधी नवत आला तर त्यांच्यात काय लका तू कधीच इकडं नव्हतास, येत जा. खरंच एक नंबरच. एकदा आला तर मनुष्य बदलून जातो असं प्रेम दिलं. आणि असाच मी कार्यक्रमाला येत होतो. सक्रातीच्या आदल्या दिवशी म्हणलं ये तू बाजार करून ये, पोरगं राहतंय. दुसरं चॉकलेट दिलं, पोरगं चांगलं राहिलं, एक नंबरच राहिलं. ती बाजार करून आली. हरभरा आणला होता तो उलटा घातला, शेंड खाली आणि बुडकं वर. शिकावं ह्यांच्या कुंडच आणि गव्हाच्या लोंब्यावर. आता ते का डोक्याला टोस्ट. हरभरा कोण घाटत ती उलट घातलं. आणि ती पिशवी ही पिशवी म्हणजे बुवा डबरा घेता का व्हायचं? अगं म्हणलं माझी पिशवी आहे की का? म्हणले तुम्हाला नातू बितू नाही का? खपली का सगळी? अगं घेतो. इष्टीत ती पिशवी घेऊन तो डबरा माझ्या काकाला. हिच्या त्या सक्राती. पण माझी एक आहे, माझ्याकडे 2 पिशवी असतात. एक जागा धरायची पिशवी आणि एक काकतली. मी माझी पिशवी टाकली, जागा धरली. मी जाऊन लगेच बसलो कंडक्टरच्या 3ऱ्या खुर्चीवर, लगेच बसलो. ती पोरगं घेऊन मी गर्दीतनं ती कशी वर चढली काय नाही. इतक्या बायका सक्रातीचा बाजार अशा दाबल्या दोघींनी. आणि मग आतनं पट्टी टाकली. कंडक्टर शिट्टी मारतय, त्याला दार कोण उघडना. ती मागल्या शिडीहून आत आलं. मोठा याप असतो यो. आणि मग तुम्हाला सांगतो म्हणले बुवा डबरा तुमच्यापाशी बरा राहतोय, जागा आहे घ्या तिथं. अरे बघ घ्या म्हणजे मी काय करू? माझ्या अंगला हे अंगला एक लेहंगवालं, इकडं पॅन्टवालं आणि मी मध्ये. आणि ती पोरगं घेतलं. पोरगं इतकं चकळायचं बरं का. त्यानं माझा गंध पुसायला लागलं, कानाचा गंध काढतंय. म्हणलं सप्त्याच्या विरोधातलं दिसतंय हे. गपच बसना, माळ वाढायचं सगळं करायचं. तिची एक जाव होती, ती खाली होती. तिला म्हणले हे बघ दुसऱ्या गाडी नाही पर तेलाची किटली दे माझ्याकडं. हाय ती खाली ही तेलाची किटली मागती. ती 3 किलोची तेलाची किटली दिली. आता म्हणलं पोरगं म्या घेतलंय, किटली घे की तुझी तू. ती म्हणली डबरा नीट राहिलाय बुवा, एवढी किटली पण घे की. ह्याला प्रेम म्हणायचं. म्हणलं कुठं घेऊ? धरकी तिथं पायात धरकी. आता म्हणलं ती येईल की तिची किटली, तू माझ्या उराव का घालतीस? ती पोरग गंध पुसून गप बसलं नाही. त्यानं किटली जी लात मारली, ती टोपान खाळदिशी खाली गेलं. मला म्हणले टोपान घ्या की वर. म्हणलं पेटव, मलाही शिवाय येतात, पेटव म्हणलं. ही तर वाका येईना, ही पोरग हातात आहे आणि वाक. म्हणलं की इष्टी खाली झाल्यावर घे, नाही तर तिकडं काय कर. त्या पोरानं त्या किटलीत पाय घालायचं, बा म्हणायचं, हलवायचं आणि हिकडं हिकडं. 3 लिटर मधलं त्याल 2.5 लिटर मला बुत्या केला. धोतार पिळाय जोगत, धोतार पिळाय जोगत टिपकं पडायला. माझ्या आयुष्यात एक पक्क लक्षात कार्ट राहिले. गाव असं जवळ आलं, घे डबरा.
आणि बुवा मला तुमची बुवा लईच टियाला सांडलं. म्हणलं तिकडं पेटू, मला सांगू नकोस. म्हणलं ही घे डबरा घे दे. माझा मी त्या राग गावात उतारलो. पायरीहून ती धुरोळा सगळा त्या धोतराला. काय सांगायचं, अति या पिवळं धोतार तरी काय होता तसा मारुतीच्या देवळात गेलो. धोतार सोडलं, उपरण्याची लुंगी लावली आणि ती खिडकीत ठेवलं मारुतीच्या तिथं आणि लुंगीवर नुसता बसलो. टाळकरी म्हणले महाराज कसं काय? काय नाही म्हणलं. हाय हे आपलं आहे. अख्ख्या टाळकऱ्यात एक धोतारवालं नाही. येणं वालं होतं ती दुसऱ्याचं धोतार घेऊन आलं होतं आणि मला म्हणला नेसव धोतार. ज्याला काय येना त्यानं घ्यावा येना. तारा तोडायच्या नाही, रका रका बघायचं नाही. दोनच पत्ते असतात. त्यो म्हणला बुवा धोतार मला नेसव. म्हणलं मी नेसवायला मलाच नाही. म्हणलं कीर्तनापुरतं देतोस का? म्हणला लगेच द्यायचं. म्हणलं जय विठ्ठल झालं की लगेच देतो. अजिबात तू काय करू नकोस. त्याचं धोतार घेतलं, नेसलो. कीर्तन सुंदरपैकी झालं. आणि काल याचं जागराचं कीर्तन. हार घालताना चिठ्ठी आली, महाराज उशीर झाला तरी चालेल कारण आमचा हिशोब चाललाय. उद्याच्या उद्या सगळा हिशोब गावापुढं मांडायचे. आणि ती आत हिशोब करत बसली. हिशोब झाला होता. कीर्तन रंगलं आणि परत त्यांच्या आठवणीत आलं की उद्याचा शेवटचा काकडा आहे. बायका लई येत्याल. त्यांना वाटलं गुरुवाचं धोतार आहे. माझ्या धोत्र्याचं धडपं काढलं आणि काकडं केलं. आत्ता तुमच्या लक्षात आलं. आणि घामेल्याच भिजत ठेवल्यात. मी मारुतीच्या भोवतीनं 2-3 वेळा फिरलो. इनकरी म्हणायचा धोतार द्या. म्हणलं अरे त्यानं लंका जाळली, आज धोतार जाळले. काय करू मी तरी काय करू? धोतार कुठं आहे? तवा त्यातला एक कार्यकर्ता म्हणला आम्हाला वाटलं गुरुवाचं धोतार, कारण गुरुवाची धोतर तेलकाट मळकाट असते. ती बघा गुरुवच तेवढी मान आला. आम्हाला वाटलं गुरुवाचं आहे म्हणून आम्ही काकडं केलं. तुमचं होतं वय? वा वा, माझं होतं वय. काय प्रेमानं विचारतोयस. हे सगळं झालं. सकाळीचं कीर्तन त्याच्याच धोतराव केलं. पण आता जायची आहे म्हणल्यावर कसा जाऊ? ती पाकवा ज्या होतं ती पाक असं. तो म्हणला महाराज आपला लेहंगा घालून जा. अरे म्हणलं मी आयुष्यात कधी लेहंगा घातला नाही. पण म्हणला तुम्ही जाणार कस? म्हणलं मी रामदास स्वामी म्हणून जाईल. तुला का करायचे? त्याचा लेहंगा घातला. त्याचा लेहंगा घातला आणि खाली बसायला लागले की टारटार फाटायचं. आता ती आळंदीचं पोरग, त्याचं ती तंग धोतराची सवय ना. काय करायचं? एसटी स्टँडवर आलो. पायरीव हात पाय देतोय तर ती फाटते. दोन्ही बाजूला धरलं आणि चिमणी कशी उड्या मारते तसा वर चढलो. 14च माणसं इष्टीत होतं. 14. कंडक्टर मला 10 वेळा म्हणला महाराज बसा. म्हणलं आजची एकादशी उभ्या नाही, खाली बसायचं नसतं. कारण ते फाटलं म्हणजे काय करू? परत कुठं टाकं मारायचं आणि कुठं? ह्यो डबरा मला केवढ्याला पडला. लय वाईट. प्रवासात कवा काय घडेल काही सांगताय. आणि त्यात तू टेप करतोयस म्हणजे ह्यो डबरा गावावर व्हायचा. अहो तुम्हाला सांगायचं, गेले 5 वर्ष झालं या डबऱ्यावर माझं चाललंय. गेल्या म्हणतात महाराज तेवढा डबरा सांगायचा. आणि पाया पडाय बायकाल्या महाराज एवढं बोळ आहे तुम्हाला कळू नाही. तो डबरा कशाला घेतला? अगं घेतला नाही, दिला. मला अभंगातला अर्थ कळला म्हणून मी पोरगती घेतलं. इष्टीतनं खाली उतरलो. सातारा स्टँडवर रिक्षा केली. 200 रुपये रिक्षावाल्याला दिलं. म्हणलं मी एकटाच आहे. त्या दांडक्याला धरलो होतो ना असा होतो. तो म्हणायचा बस की. मी अजिबात बसणार नाही. घरी गेलो तर वाट्यावर 3 सुना बायको खाली उतरते म्हणते मामाजी
आत गेल्यावर सांगतो म्हणलं. आयुष्यात म्हणलं हितनं पुढं एका धोत्रावर जाणार नाही. आयुष्यात त्या दिवसापासून 2 धोत्र कायम ठेवतो. अनुभवे आले अंगात ते या जगा प्रमाणाने बोलायचं. आपल्याकडे कुठलं काय भांडवल काय आहे? आयुष्यात परत खरोखर 2 टोप्या आणि 2 धोत्र कायम ठेवायचे. कवा कुठलं काय घडेल असा हा प्रेमरस. आता तुम्हाला वीर रस सांगत असताना लग्नाची पत्रिका घेतली. आपल्या मामाला घेतलंय. हा उमरगा खाली आहे उस्मानाबादच्या तिकडं. आणि लढाईमध्ये तानाजी मालुसरेंचे वडील गेले. सूर्याजी दोन्ही पोरं उघडी पडले. आईनं एक पोरग काकाला घेतलं आणि एक पोरग चालत होतं. दिवसभर कुणाच्या तरी आश्रयाला राहायची आणि रात्रभर प्रवास करायची. ती महाबळेश्वरच्या खाल्ल्या मालुसरे म्हणजे शेलार मामांच्या का तिथं शेलारांचा आहे बरं का वस्ती. भावाकडे राहिले. अख्ख्या गावानं विचार केला आणि दोन्ही पोरांना दूध पाजलं आणि तानाजी मालुसरे 1 नंबरचा पैलवान झाला. आणि छत्रपतींनी ती कुस्ती बघितली. एवढं पोरग मला द्या. दिलं. गावानं दिलं. आणि खरोखर लग्न झालं. मुलगा लग्नाला आला. पत्रिका देऊन आले. मासाहेबांच्या पुढं पत्रिका दिली आणि मासाहेबांनी सांगितलं तानबा तेवढा हिरवा झेंडा वर आहे तो खाली घेऊन तिथं भगवा भडकू दे. कारण तह केला होता तेव्हा 36 किल्ले गेले होते. मासाहेब आत्ता जातो किल्ला ताब्यात घेतो. मोठी वळलेले आहेत. पण आबासाहेबांना सांगा आम्हाला पाठवायला. शिवबा उदय भानू फसवल्याशिवाय राहणार नाही. तू जाऊ नको. आम्ही जातीनं जाऊ. नाही 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 मीच जातीनं जाणार. जातीनं जातोय तर जातवान वारकरी जे आहे मी त्यांचा अनुग्रह घेतलाय. त्यांच्याकडे देहूला भामचंद्राव जा आणि त्यांच्याकडून काहीतरी अनुग्रह घे. तानाजी मालुसरे जाताना मोकळ्या हाताने गेले नाहीत. त्यांनी जाताना संभूळ नेला होता. तुंतून नेलं होतं. कवड्याच्या माळा नेल्या होत्या. वासुदेवाची टोपी नेली होती. सगळं नेलं होतं. गेल्या महाराजांना नमस्कार केला. पायावर डोकं ठेवलं आणि लगेच म्हणले गडावनं आलाय का? हो. कशावर ओळखलं असेल? पिळदार शरीर आहे. तब्येत तशी आहे. म्हणजे होय म्हणले. आम्हाला गोंधळ थोडा घालायचे. म्हणले गोंधळ घातल्याशिवाय किल्ल्याच्या भोवतलची माणसं फुटणार नाही. म्हणले आम्हाला शांत. म्हणले एक पाटे तुम्ही पुढं म्हणा आम्ही मागं म्हणतो. आणि खरोखर तुकोबरायांनी तो गोंधळ पुढं घातला आणि तानाजी मालुसरे त्याचे शब्द मागं म्हणत होते. आम्ही गोंधळी गोंधळी बस वेळेत आलंय. काकडं आपलं जाग्यावर आमचा घालावा गोंधळ हरिनाम हा संबळ काम क्रोध बकरा मारा पूजा रुक्माईच्या असा सुंदर गोंधळ घातला. आणि मोजकी 200 माणसं घेतली आणि अष्टमीच्या रात्री वर चढले. यशवंतीला वर सोडली. 2 वेळा खाली आली. परत त्या यशवंतीवर डोळं लाल केलं. मुख्या प्राण्याला सुद्धा त्याचा मृत्यू कळत होता. लग्नाचा मंडप होता. टिटवी वरडत होती. अनेक अशी अपशकून घडली. परत तिथं काही झालं नाही. गेले युद्धावर मायबाप. आणि काय घडायचं? एकानं पार बांधली 8 फुटाची पार. पाठीला बांधून तो वर गेला. दोघांनी दगडानं दाबली आणि 3 फूट पार आत घातली. अशी ताकद होती. दोर सोडला. भराभरा 200 माणसं वर आली. रात्री 10 वाजता हल्ला सुरू केला. हर हर महादेव. कमल कुमारिकेला आणलं होतं ना. औरंगजेबाला शब्द दिला होता अष्टमीच्या रात्री जर तू शिवाजी राजांचं असं केलं तर ही जी लग्न लावून दिली. तिला बंदीखान्यात टाकली होती आणि तो तिला छळत होता. त्याच दिवशी तानाजी मालुसरे वर गेले. दोघांची एकामेकाची ताकद बघितली. 8 फुटाची पार उदय भानून अशी वाकावली. तानाजी मालुसरेंच्या पुढे टाकली. तानाजी मालुसरेने ती पार सरळी केली. 8 फुटाची 8 शिरची पार सरळीन वाकडी करणारी माणसं होती. आता फुलबाजाची तार वाकत नाही. खा बटर खा, मॅगी खा,
काय का ते मॅगी काय ते बटर काय चवीचं आहे. बेकरीच्या पदार्थानं बेकार झालो तरी बेकरीचं खातोय आपण, मला कळणच काय राव. आणि मग असा हा सगळा प्रकार झाल्यानंतर युद्ध घनघोर झालं. तानाजी मालुसरे पडले. 1 किलोची थैली घेतली आणि घोडेस्वार गेला. महाराजांना सांगितलं. गड आला पर सिंह गेला पडले. राजे ताबडतोब आले. सगळी माना खाली घालून बसले होते. हा हात तुटलेला होता. शेल्यानं बांधण्याचा प्रयत्न करताना एक वार हित लागला आणि तानाजी मालुसरे शेलार मामाने ह्याने ते किल्ला लढवला. राजा आले. राजाने आपल्या गळ्यातला हार, नवरत्नाचा कंठ्याचा हार तानाजी मालुसरेंच्या गळ्यात घातला आणि राजांच्या डोळ्यातून घळघळा पाणी आलं. ह्याला वीर रस म्हणायचं. खांदा दिला. उमरग्याच्या विशीवर पालखी आली आणि तानाजी मालुसरेंची पत्नी ववळायला पुढं आली. मालकाला असं कुंकू लावलं, ओवळलं. राजे असे उभे आहेत. उमाजी नाईक, भैरजी नाईक असे आहेत. शाहीर एका बाजूला उभा आहे. आणि काय सांगायचा प्रकार तुम्हाला सांगायचं की त्या वेळेला शाहिराला आठवलेले शब्द राजांच्या डोळ्यातून सहज पाणी आलं आणि घाळ 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 हिमालय जसा ओघळावा तसा सह्याद्रीच्या डोळ्यातून पाणी आलं. दाढीवून लाल बुंद तो टिपका दिसला पांढरा. आणि शाहिरानं मनातलं सांगितलं की शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, मरून जगावं जगून मरावं ही तर आमची कीर्ती. तलवारीशी लगीन लागलं ही तर आमची नाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. माय बापानो असं शरण पेटवलं होतं. कमल कुमारिका त्यावेळेलाच होती तिथं. तिनं आपल्या नवऱ्याचे बूट ठेवले होते. ते बूट आणले आणि ते बूट आणल्यानंतर ती म्हणली त्यांच्या शेजारी शरण दुसरं पेटवा. माझ्या पतीबरोबर मला सती जाता आलं नाही. ह्या उदय भानूनं माझ्या मालकाचा वध केला, अपघात केला. आज त्यांचे बूट घेऊन या वीराबरोबर मी सती जाणार आहे. पण सती जायच्या अगोदर थांबले होते सगळे. ती म्हणली मला त्यांचं दर्शन घ्यायचंय. आणि दर्शन घ्यायला अर्धा तास लागला तिला सगळं सतीची कपडे वगैरे घालायला. तिनं तानाजी मालुसऱ्यांच्या पोटाचं दर्शन घेतलं नाही, डोक्याचं दर्शन घेतलं नाही. काय तुम्हाला सांगायचे, तिथं पायाची धूळ होती. ती धूळ कपाळाला लावली आणि तानाजी मालुसऱ्यांची आई ठसठसा रडत होती. तिच्या पोटावर डोकं टेकलं. म्हणजे काय तुझ्या पोटामध्ये मुलगा जन्माला घातलास, माझं कुंकू गेलं. पण असलं जर कुंकू मला मिळालं असतं तर कित्येकांची कुंकू वाचलं असतं. तुझी भाग्य आहे खरोखर तू तुझ्या पोटामध्ये असला लेकरू आणि एवढ्या उमर घेऊन तू इथपर्यंत आलीस. तुझ्या मनाला काय दुःख वाटलं असेल आणि तुझ्यापेक्षा मासाहेबांना काय दुःख वाटलं असेल याचा आपण जर विचार केला तर खरोखर वीररस आपला हा असा लक्षात येतो. आणि आपण तेवढंच लक्षात ठेवावं. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करतो. मला अशा उंच व्यासपीठावर पहिली सेवा, चांगली ज्ञानी अभ्यासू माणसं एकापेक्षा एक. मुकुंद काकांचं कीर्तन होतं. एवढा मोठा महात्मा काही कारणामुळं आले नसतील, पण ऐन वेळेला तुम्हाला हा आपला सातारचा पेरा कुणी कुंड तरी डाचाला तरी गोड लागला असेल. सगळं इस्रायल पर गाठ पडल्यावर म्हणा महाराज तेवढा डबरा आणि तुमच्या टोपीचं काय झालं. माणसं दुसरं काही चिरतच नाहीत. झाली एवढीच आपली ओळख राहावी, व्यतिरिक्त दुसरं तिसरं काही नाही बरं का. कुणाला माळा पाहिजे, घालणाराला माळ फुकट आहे, कुणीही घाला. आजचा फार चांगला पर्व काळ आहे. गणपती जन्म काळ आहे. आज माळ घाला महादेवाच्या साक्षीनं. आयुष्यात कीर्तन करताना पहिला नारळ, कीर्तनाच्या आधी पहिला नारळ मला पुजाऱ्यांचा मिळाला, मी भाग्य ठरवतो. असे देवाला पुजारी असावे. 2 टायमिंगची पूजा आणि 2 टायमिंग. पण वारकरी आल्यानंतर पहिला नारळ मिळाला. मी माझ्या आयुष्यात कुठंही सांगेन
कीर्तनाला जा तर त्या मंदिरात जा. अरे नाही पैसे दिले तर कीर्तनाच्या आधी नारळ मिळतो, नाहीतर काय कायला शेवटचा नारळ मिळतो. आता परत येऊ नका. असे निष्ठावंत मार्गकरी आहेत. त्यानंतर चोपदार आहेत, वयोवृद्ध आहेत, ताकदबाज आहेत सगळे. आणि खरोखर माता बहिणी चांगल्या पाहिजे. खरोखर चांगलं पीक आलंय. इतर गावात लई माणसं कमी येते. मी म्हणतो एवढीच राहिली का? तसं तुमच्याकडं कोरोनाची एवढी दृष्टी नाही. अजिबात घाबरू नका, काही होत नाही. लाटाव लाटा येऊ द्या. आपली पथ्य पाळा, 4 पथ्य तेवढी पथ्य पाळा. काढे घ्या, तुळशीचा अर्क घ्या. तुळशी अर्क म्हणून 200 रुपयाची बाटले. सांधे दुखणे पोटातल्या आजारासाठी ती आहे. तुम्ही मी म्हणता एवढं कशाला? जीव तोडून चांगलं आहे ते तुमच्यापर्यंत जावं ही एवढीच इच्छा आहे. आणि एकच एक पाहिजे. हे गेले 2 वर्ष झालं माझी दिंडी फार गरीब आणि शांत. मी दिंडीसाठी काहीतरी प्रयत्न करतो. वारकऱ्यासाठी माझं लय प्रयत्न असतं. वारकऱ्यासाठी धडपडावं. तो कधी कुणाला काही मागत नाही, का आहे नाही. वासुदेवसारखा टाळ घेतो पण कुणाला हात करत नाही. खरोखर स्वाभिमानानं जगत असेल तर तो वारकरी जगतो. परंतु एक माझी सवय आहे की वारकऱ्याला येणाऱ्या अडचणी आपल्याकडून काहीतरी काही प्रमाणात, एखाद्याला वारीला पैसे नसले, हे घे बाबा. माझ्या दिंडीमध्ये 250-300 रुपये, तरी लोक मला म्हणतात बुवा यंदा वारी घडणं अवघड आहे. पैसाच नाही, पोरं काय देत नाहीत. त्यावेळेसाठी मी त्यांना सांगितलं तुम्हाला कमी पडलं ना, फक्त मला सांगा न्यायचं आणि तुम्हाला माघारी आणायचं ही माझी जबाबदारी. पण वारी चुकू नका. 2 वर्ष चुकली, रेड झाली. अहो महाराज पैसे नाहीत, मी देईन, कीर्तनात भीक मागेन, तिथं मला लाज नाही. आणि त्यातले मी पैसे खाल्ले तर माझ्या संसाराची किंवा प्रपंचाची राख होईल. कारण तो मिळालेला पैसा तो तिकडेच गेला पाहिजे. दिंडींच्या पंच कमिटीकडे मी ते पैसे देऊन टाकतो. तुम्हाला काय करायचे ती करा. माझी दुसरी तिसरी इच्छा काय नाही. आणि दिंडी माझी दिंडीसारखी दिंडीच नाही. तात्या अजून म्हणतात केवढा खांडवा आणलायस. खांडवा म्हणते ती वारकरी किंवा काय नाही. माळ असू नसो ये 15 दिवस गण थापायचं आणि घरी आल्यावर कसंही वागायचं. पण ये तेवढ्यात बदलते ती. गोड बोललं म्हणजे सगळं बदलतं. शाळेत जाताना पोराला किती गोड बोलावं लागते, तसं आपलं गोड बोलायचं. वारीला न्यायचे खरंच चांगले होत्यात. वारीसनं माघारी आल्यानंतर खरंच बायका पदर घेतात. त्यांनी बघितलं असतं की पदर भरल्या बाजारी बोलून 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 अशी आपली चांगली होत्यात. लय बरे कुंकू लिहितात, ही करतात. हल्ली कुंकू उठतंय म्हणून मी ते हळदीचं कुंकू ठेवलं, पण त्याच्या बाटल्या लगेच संपून जातात. कारण का, एखाद्यानं 5-50 रुपये दिले तर त्याला 2 कुंकवाच्या डब्या देऊन टाकायचं. आपले त्याचे उपकार लगेच फेडायचं, म्हणजे आपल्याला काही होत नाही. नाहीतर खरोखर बादल्याशिवाय राहत नाही. केल्याने होते रे, आधी केल्याची पाहिजे. झालेली सेवा अशी ही करतो प्रेमानं. जसं म्हणला तसं एकदा माऊलीचं भजन करा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे कोऱ्हाळे तालुका बारामती जिल्हा पुणे. विनीत समस्त ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ तसेच युवक मंडळ कोऱ्हाळे. प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.